नमस्कार सर्वांना. घरचं स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे आपण पावभाजी एकदम सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. फ्लॉवर, बटाटा, शिमला, परत कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि बीटसुद्धा घेतलेला. इथं मी बटाटा, फ्लॉवर, बीट आणि वाटाणा शिजवून घेतला आहे बघू शकता. आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतली, 2 कांदे कापून घेतलेत बारीक, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि अजून थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे आणि शिमला मिरची 2 घेतलेली आहे बारीक कट करून. आपण बटाटा, फ्लॉवर, वाटाणा आणि बीट शिजवून घेतलं होतं, ते मॅश करून घेतलंय बघू शकता. आता आपण पावभाजी बनवून घेऊ. पावभाजी बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे बघू शकता. तेल गरम झालं होतं, जिरं टाकलेलं आहे मी. जिरं पण तडतडलं होतं. त्यामध्ये मी हे टाकून घेतलं कांदा फ्राय करून घेतला आहे. शिमला मिरची पण फ्राय करून घेतली आणि बीट पण फ्राय करून घेतलं होतं. आता टोमॅटो टाकला टोमॅटो चांगला मॅश करून घेऊ. आता हे सर्व फिरवत घ्यायचं. मला बाळाला सांभाळून रेसिपी बनवावी लागते. तर काही-काही वेळेस कॅमेरा बंदच राहतो आणि माझ्या आठवणीतच राहत नाही. सॉरी, चुकलं असेल तर माफ करा. इथे मी गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि धने पावडर, पावभाजी मसाला टाकून घेतला होता आणि चांगलं परत फिरून घेतलेलं आहे. ते फिरवणं झाल्यानंतर जे आपण मॅश केलं होतं बटाटा आणि फ्लॉवर, वाटाणा, बीट ते आता त्यामध्ये टाकून घेते आणि परत फिरवून घेते चांगलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स करून झालंय. मी वाटाणा, फ्लॉवर, बटाटा आणि बीट शिजवताना पण मीठ घातलं होतं. त्याच्यामुळे इथं थोडंच मीठ घालते. परत फिरवून घेते. कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. पावभाजी मसाला काही ठेवला होता तो वरून टाकून देते. मिक्स करून घेतलंय चांगलं आणि थोडंसं पाणी टाकलेलं. थोडीशी पातळ करायला, जास्त घट्ट होती आणि एक जीव पण येतो पाणी टाकून थोडी शिजवून घेतल्यावर. बघा किती छान दिसते. कलर पण छान आला एकदम. झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देते आणि उतरवून ठेवते. भाजी झाली आपली पावभाजी तयार. आता पाव भाजून घेते. पाव भाजण्यासाठी आपण बटरचा वापर केला तरी पण चालतं, पण मी तेल घेत असते पाव भाजायला. वरून पावला थोडी आणि आतून पण पावभाजी लावायची म्हणजे पाव खाताना खूप छान लागतो. तुम्हाला जर का आवडत असेल तर. आपले पाव भाजून झालेत बघू शकता. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पावभाजी बनवलेली आहे मी. बघा किती छान दाटसरपणा आलेला आहे. सुगंधही खूप छान सुटलेला आहे.
बघू शकता. ही पावभाजी रेसिपी आपल्याला जर का आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.